नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला काना एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बेसिक इलेक्ट्रिकल या विषयाच्या काही महत्त्वाच्या क्वेश्चन्सबद्दल डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स MCQ असतील, तसेच काही क्वेश्चन थेरोटिकल पण आपण डिस्कस करणार आहोत. तर चला बघूया, आपण क्वेश्चन वन बाय वन विथ थेरी डिस्कस करूया. याच्यामध्ये तुम्हाला समोर बरेच काही क्वेश्चन दिसत असतील, तर ते हे सगळे क्वेश्चन जे असेल ते आपले सगळे कसे आहेत, MCQ क्वेश्चन्स आहेत, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक एक क्वेश्चन वन बाय वन डिटेलमध्ये डिस्कस करूया. बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ओम्स लॉ स्टेट्स V इज इक्वल टू I इंटू R. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओम्स लॉची स्टेटमेंट जी असेल, आपण ओम्स लॉ आणखी डिटेलमध्ये वाटलं तर डिस्कस करूया. ओके, हे तुम्हाला फॉर्म्युला जनरली सगळ्यांना माहिती असेल. V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट आणि R म्हणजे रेजिस्टन्स, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला त्यांनी, इफ R इज इक्वल टू 4 ओहम. आपण एक एक क्वेश्चन व्हॅल्यू घेऊन टाकू. बघा, R इज इक्वल टू किती दिलं तुम्हाला, 4 है ना, आणि करंट किती दिला, 2. करंट इज इक्वल टू 2 अँपियर. क्लिअर आहे. हां, देन फाइंड काय करायला सांगितलं त्यांनी, व्होल्टेज, बरोबर आहे, V ना. आता आपल्याला माहिती आहे बाय युजिंग ओम्सला म्हटल्यावर फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय करतो आपण, जर आपल्याला सोल्युशन काढायचं असेल तर काय म्हणणार आपण, V इज इक्वल टू काय करणार आपण, I इंटू R, बरोबर आहे. मग V किती दिल्यावर तुम्हाला त्यांनी, V ने करंट किती दिलं तुम्हाला त्यांनी, 2 अँपियर. क्लिअर आहे, 2 अँपियर. अँड रेजिस्टन्स किती दिला तुम्हाला त्यांनी, 4 ओम, बरोबर. 2 इंटू 4 किती होतं, 8, बरोबर आहे. पण हे काय असेल तुमचं आता, व्होल्ट, बरोबर. म्हणजे काय म्हणा तुम्हाला, व्होल्टेज किती आला रे, 8 व्होल्ट. इथं ऑप्शन आहे का, यस. म्हणजे मीन्स काय, थर्ड ऑप्शन इज राईट आन्सर. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. हां, या क्वेश्चनमध्ये बघा, किर्चॉफ्स करंट लॉ मीन्स KCL इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ. आता लक्षात ठेवा, तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल म्हणजे 2 लॉ आहेत. एक असेल बघा KCL आणि दुसरा जो असेल तो KVL, बरोबर आहे. आपण KCL KVL जे असेल किंवा बऱ्याच काही थेरोटिकल कन्सेप्ट असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी डिटेलमध्ये डिस्कस करूया. सध्या क्वेश्चन महत्त्वाचे आहेत, क्वेश्चन पुरता आपण थेरोटिकल घेऊ, बाकी आणखी डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 100% घेऊ. क्लिअर आहे. बघा, याच्यामध्ये काय म्हटलं त्याने की KCL इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, चार्ज, मास आणि मोमेंटम, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे KCL जो असेल तो मास हा ऑप्शन तर असू शकत नाही, मोमेंटम पण असू शकत नाही. राहिला एनर्जी आणि चार्ज, या दोघांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये KCL जो असेल तर तो कन्झर्वेशन ऑफ काय म्हणतो आपण, बघा लक्षात ठेवा, कन्झर्वेशन ऑफ हा शब्द तुम्हाला चांगला माहिती असेल, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. कोणता ऑप्शन असेल, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. म्हणजे हा ऑप्शन तुमचा काय असेल, राईट आन्सर असेल. लक्षात आलं. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिला तुम्हाला, इफ 2 सिमिलर parallel resistor of values 18 ohm each then the equivalent resistance of. हा क्वेश्चन एकदम व्यवस्थित समजून घ्या, कारण याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत, बरोबर आहे. आता त्यांनी काय सांगितलं की 2 सिमिलर पॅरल रजिस्टर, तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, किंवा इच रजिस्टर व्हॅल्यू आर 18 ओम, म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे, 18 ओम आहे. पण किती कनेक्ट केले रे, हे शब्द महत्वाचा आहे. 2 रजिस्टर कनेक्ट केले आपण. किती कनेक्ट केले, 2, बरोबर आहे. हां, मग आता हे 2 रजिस्टर जे असेल तर मी काय करतो, अगोदर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, अगोदर सोल्युशन काढू आपण. बघा, हां, मी काय केलं, हा एक रजिस्टर असेल माझा. क्लिअर आहे. त्याने सांगितलं की किती रजिस्टर घ्यायचे रे, 2, बरोबर आहे. हा पण किती असेल म्हटले ते 18 ओहम, आणि हा पण किती असेल, 18 ओहम. बरं, कनेक्शन कसे सांगितले त्याने, दोघांचे पॅरलल आहे ना, म्हणजे दोघांचे कनेक्शन कसे असेल, पॅरलल, बरोबर आहे. इच देन द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, म्हणजे मला याचं काय काढायचं रे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज नथिंग बट टोटल रेजिस्टन्स, बरोबर आहे. हां, याच्या अक्रॉस आपल्याला काय करायचं आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आर इक्विव्हॅलंट. ओके, चलो आपण काढू आता. बघा, आता याच्यामध्ये मी तुम्हाला थोडं थिअरॉटिकल पण सांगतो, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगतो की जर समजा तुम्हाला सिरीज आणि पॅरलल कनेक्ट केल्यावर काय करायचं. क्लिअर आहे. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता हा MCQ क्वेश्चन आहे, बरोबर आहे. MCQ क्वेश्चन असेल तर 100% तुम्ही शॉर्ट ट्रिकने जा, तुम्हाला फास्ट आन्सर, इथं आन्सर येणं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. आता ज्या वेळेस तुम्हाला नंबर ऑफ रजिस्टर हे पॅरलल कनेक्ट केलं असेल, इथे कसे कनेक्ट केले रे, पॅरलल. मग ते पॅरलल तुमचे 1 असो, 2 असो, 1000 रजिस्टर असू द्या, बरोबर आहे. दुसरी गोष्ट त्यांनी एक आणखी महत्त्वाचं तुम्हाला हिंट दिली की सगळ्या रजिस्टरची व्हॅल्यू काय रे, सेम आहे, बरोबर आहे. मग अशा वेळेस काय करायचे, आर इक्विव्हॅलंट एकाच लाईनमध्ये आन्सर काढायचे, जास्त डोकं लावत बसायचं नाही. बघा कसं, ते एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. रजिस्टरची व्हॅल्यू जी असेल, किती दिली आहे रे, 18. किती दिलेली आहे, 18, बरोबर आहे. सगळ्यांची काय सेम आहे. आणि किती नंबर ऑफ रजिस्टर कनेक्ट केलेले, तर किती म्हणाल आपण, 2, बरोबर आहे. किती कनेक्ट केले, 2. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर किती येतं आन्सर, 9 ओम. ही शॉर्ट ट्रिक्स कधीही लक्षात ठेवा, ही शॉर्ट ट्रिक्स कधी लक्षात ठेवा. MCQ क्वेश्चन आहे, दॅट्स वाय मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगायला लागलो. आपण थेरोटिकल पण डिटेलमध्ये डिस्कस करूया, बरोबर. कारण तुम्हाला माहिती आहे आर इक्विव्हॅलंट आपण कसं काढत असतो, आर इक्विव्हॅलंट पॅरललचं कसं काढतो आपण,
1/18 प्लस 1/18. बरोबर. याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 100% आन्सर हेच मिळणार आहे. पण ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा की व्हॅल्यू ऑफ रजिस्टर अपॉन नंबर ऑफ रजिस्टर हे असेल तुमचं फायनल आन्सर. म्हणजे किती आल्याचं आन्सर रे 9 ओम. म्हणजे आपला थर्ड ऑप्शन जो असेल तो असेल करेक्ट आन्सर असेल. बरोबर आहे. हां चलो नेक्स्ट क्वेश्चन काय. मेजरिंग युनिट्स फॉर इंडक्टन्स अँड कॅपॅसिटर विल बी रिस्पेक्टिव्हली. आता इथे इंडक्टर आणि कॅपॅसिटरचं आपल्याला काय करायचे युनिट सांगायचे आहे. बरोबर आहे. आता बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये 3 प्रकारचे लोड आहे आर, एल आणि सी. आर इज नथिंग बट रजिस्टर, एल इज नथिंग बट इंडक्टर, सी इज नथिंग बट कॅपॅसिटर. बरोबर आहे. आता तुम्हाला आर चांगला माहित असेल. आपण नेहमी आर कशामध्ये मोजतो ओहममध्ये. बरोबर आहे. इंडक्टन्स जो असतो तो कशामध्ये मोजतो आपण हेनरीमध्ये आणि कॅपॅसिटर कशामध्ये मोजतो आपण फॅराडमध्ये. बरोबर. त्याने क्वेश्चनमध्ये काय सांगितलं मेजरिंग युनिट्स फॉर द इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. बरोबर आहे. विल रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय एल आणि सी. बरोबर आहे. आता इथं तुम्हाला क्वेश्चन बघा इथं तुम्हाला सगळ्यात पहिले दिले त्यांनी ओहम. ओहम हा आपण एल साठी वापरतो का नाही. म्हणजे ऑप्शन इथंच गेला. किलोवॅट हे असलं की ऑप्शन आपण इंडक्टर कॅपॅसिटर रेसिस्टरसाठी वापरतच नाही. हे पण गेला. हेनरी यस आपण एल साठी हेनरी वापरतो का हो. आणि फॅराडसाठी आपण कोणता वापरतो सी. बरोबर आहे. चला अजून पुढचा ऑप्शन बघू. इथं आपण ओहम वापरतो का नाही. म्हणजे 100% हे तिन्ही ऑप्शन केले म्हणजे 100% ऑप्शन कोणतं कार्ड असेल सी ऑप्शन. क्लिअर आहे. कळालं. म्हणजे माझा सी ऑप्शन जो असेल तो राईट आन्सर आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. हां याच्यामध्ये इन मेश ॲनालिसिस द अननोन व्हेरिएबल आर. आता मी तुम्हाला हा क्वेश्चन जो असेल मुद्दामून तुम्हाला याच्यात चुकण्याचे चान्सेस कसे आहेत हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. बघा तुम्हाला क्वेश्चन कधी समजा क्वेश्चन तुम्हाला असा विचारला गेला. सपोज मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो. बघा याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस कसे आहेत ते आपण समजून घेऊ. हां बघा आता तुम्हाला इथं हा क्वेश्चन दिसत असेल. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं इन नोडल ॲनालिसिस द अननोन व्हेरिएबल आर. लक्षात ठेवा माझ्या आपल्याकडे 2 पॉईंट आहेत. एक म्हणजे काय नोडल ॲनालिसिस. बरोबर आहे. लक्षात ठेवा एक म्हणजे काय रे नोडल ॲनालिसिस. एक छोटीशी मिस्टेक तुमचं खूप मोठा नुकसान करू शकते. लक्षात ठेवा. आणि दुसरा जो असेल त्याला काय म्हटलं आपण मेश ॲनालिसिस. आता या दोघांमध्ये आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे. नोडल ॲनालिसिस आणि मेश ॲनालिसिस याला आपण लूप म्हणू शकतो आणखी. ओके बघा इथं तुम्हाला क्वेश्चन त्यांनी काय विचारला नोडल ॲनालिसिस द अननोन व्हेरिएबल आर. बरोबर आहे. म्हणजे सरळ काय की आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा नोडल ॲनालिसिसने आपण डायरेक्टली काय फाइंड करू शकतो किंवा मेश ॲनालिसिसने आपण डायरेक्टली काय फाइंड करू शकतो. आता लक्षात ठेवा डायरेक्टली आणि इनडायरेक्टलीचा अर्थ काय होतो. समजा मी एका स्टेपमध्ये आन्सर किंवा फर्स्ट स्टेपमध्ये आन्सर काढतो ते मी इथं कन्सिडर करणार. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आता जवळ तुम्हाला क्वेश्चनमध्ये गेल्यावर तुमच्या लक्षात येईल. बघा आता हाच क्वेश्चन आपण पुढे एकदा परत घेऊया म्हणजे तुमच्या काही गोष्टी लक्षात येईल. बरोबर आहे. समजा तुम्हाला त्याने जर विचारलं नोडल ॲनालिसिस. बरोबर आहे. क्वेश्चनमध्ये काय विचारलं नोडल ॲनालिसिस किंवा क्वेश्चनमध्ये त्याने तुम्हाला विचारलं मेश ॲनालिसिस. तर नोडल म्हणजे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. वाटलं तर आपण नोडलचे आणखी काही क्वेश्चन सुद्धा घेऊ. बघा मी तुम्हाला काय म्हटलं नोडल आणि दुसरं काय म्हटलं रे मेश किंवा लूप. ओके नोडल ॲनालिसिस म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की इथं मी नेहमी व्होल्टेज काढत असतो. काय काढत असतो व्होल्टेज म्हणजे काय नोड व्होल्टेज. काय काढतो आपण नोड व्होल्टेज. आणि मेशमध्ये आपण काय काढत असतो ब्रँचचा करंट काढत असतो. काय काढत असतो करंट. मग आता इथं बघा तुम्हाला त्याने जर क्वेश्चन विचारला इन मेश ॲनालिसिस द अननोन व्हेरिएबल आर तर 100% सगळ्यात पहिलं आन्सर काय सांगायचं रे करंट इन ईच ब्रँच. बरोबर आहे. मेश ॲनालिसिस जो असेल तो काय सांगायचा आहे करंट इन ईच ब्रँच. आणि जर इन नोडल ॲनालिसिस विचारलं तर 100% आन्सर काय असेल तुमचं नोड व्होल्टेज. अगोदर जो आपण क्वेश्चन बघितला तो चुकीचा होता. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं त्यांनी की नोडल ॲनालिसिस दिलं आणि खाली ऑप्शन काय दिला रे करंट ऑप्शन दिला. बरोबर आहे. पण तसं होत नाही. आता ते कसं होत नाही त्याचं मी तुम्हाला मुद्दामून एक्सप्लेनेशन दिलं. बघा ज्यावेळेस समजा अगोदर मी आता येलो कलरवाला तुम्हाला क्वेश्चन दाखवला होता तो चुकीचा कसा होता तो बघा. समजा तो क्वेश्चन होता की नोडल ॲनालिसिस दिलं होतं वर आणि तुम्हाला खाली ऑप्शन दिला होता करंट इन ईच ब्रँच. आता इथं बघा नोडल ॲनालिसिस काय सांगत असतो आपण त्याला थोडं डिटेलमध्ये बघूया. बघा इन नोडल ॲनालिसिस वी अप्लाय किर्चॉफ्स करंट लॉ ॲट व्हेरियस नोड इन अ सर्किट टू डिटरमाइन द व्होल्टेज ॲट ईच नोड विथ रिस्पेक्ट टू कॉमन रेफरन्स युजली ग्राउंड. बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण नोड व्होल्टेज काढला. बरोबर आहे. वन्स द नोड व्होल्टेज आर नोन वी कॅन इझिली फाइंड ब्रँच करंट युजिंग ओम्सला. बरोबर आहे. लक्षात ठेवा तो जो क्वेश्चन होता ना त्या क्वेश्चनचा म्हणायचा अर्थ असा होतो की मला नोड ॲनालिसिसने मी डायरेक्टली काय फाइंड करू शकतो तर नोड व्होल्टेज. म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की त्यांना आपण करंट फाइंड करू शकतो. करंट कशाने फाइंड करू शकतो अगोदर मी त्याचा नोड व्होल्टेज काढतो आणि मग तुम्ही ओम्स लॉ वापरून त्याचा करंट काढू शकता.
पण क्वेश्चनमध्ये तसं नाही विचारलं, त्यांना डायरेक्ट विचारलं की मी नोड व्होल्टेज नोड अनालिसिसने काय काढू शकतो, आन्सर काय सांगायचं रे, नोड व्होल्टेज म्हणायचं, बरोबर आहे. आणि मेश म्हटलं तर काय म्हणायचं आहे, करंट. लक्षात आलं, क्लिअर आहे. अपेक्षा करतो तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळालेलं असेल, बरोबर आहे. म्हणजे क्वेश्चन जो असेल त्याच्यावर डिपेंड आहे तुमचा आन्सर काय असेल, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नोड आणि मेश या दोघांचा थोडा डिफरन्स सर्वांनी लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ओके, हां. आता हा नेक्स्ट क्वेश्चन खूप मजेशीर क्वेश्चन आहे. पॉवर फॅक्टर कॅन ऑल्सो बी डिफाईन ॲज रेशिओ, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे, मला पॉवर फॅक्टरची डेफिनेशन सांगायची आहे. आता तुम्ही तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो असेल तो पॉवर फॅक्टर म्हणजे काय. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आज बघण्याचा प्रयत्न करू. पॉवर फॅक्टर म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा, पॉवर फॅक्टर जो असेल त्याची डेफिनेशन नेमकी काय होती, मी तुम्हाला त्याची थोडी थिअरी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आता इथं तुम्हाला मी डायरेक्ट ट्रिक्स दिली, ही ट्रिक्स असेल तुमची MCQसाठी, बरोबर आहे. बघा, ही शॉर्ट ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची, ह्याच्यामध्ये ऑप्शन कसा लक्षात ठेवायचा. बघा, पॉवर फॅक्टर जो असतो ना त्याला म्हणतो आपण कोसाईल अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, बरोबर आहे. तर पॉवर फॅक्टरच्या जनरली तुम्हाला 2 ते 3 डेफिनेशन बघायला मिळेल किंवा रेशो बघायला मिळेल, बरोबर आहे. हां, तर त्याच्यामध्ये असतं बघा, एक असतो ॲक्टिव्ह पॉवर, बरोबर आहे, अपॉन ॲपरंट पॉवर, क्लिअर आहे. किंवा दुसरा जो असतो रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स, क्लिअर आहे. हां, आता याला कसं लक्षात ठेवायचं त्यासाठी आपण एक ट्रिक्स बनवली. आता ॲक्टिव्ह पॉवर जे असेल ते आपण कशामध्ये मोजत असतो, कशाने शो करतो रे, P, बरोबर आहे. आणि ॲपरंट पॉवर कशाने शो करत असतो, S, बरोबर आहे. आणि R म्हणजे काय, रेजिस्टन्स, Z म्हणजे काय होतं, इम्पिडन्स. आणि याला पॉवर फॅक्टरचा आपण दुसरा शब्द काय म्हणतो असतो रे, कॉस पाय, बरोबर ना. काय म्हणतो आपण त्याला, कॉस पाय. मग याच्यानुसार मी एक ट्रिक्स बनवली, बघा तुमच्या लक्षात येईल. PSR/Z. आणखी तिचे काही फॉर्म्युला की तुम्हाला सध्या त्याची एवढी गरज नाही, पण जस्ट लक्षात ठेवा. इथं जे क्वेश्चन आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. बघा, P म्हणजे काय, ॲक्टिव्ह पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर. R म्हणजे काय, रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स. रेशो ऑफ ॲक्टिव्ह पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर दॅट इज कॉल्ड एज पॉवर फॅक्टर. द रेशो ऑफ रेजिस्टन्स अपॉन इम्पिडन्स दॅट इज कॉल्ड एज पॉवर फॅक्टर. इथे मी तुम्हाला मुद्दामून 2 डेफिनेशन दिल्या. मग त्याने काय सांगितलं, पॉवर फॅक्टर कॅन ऑल्सो बी डिफाईन. आता याच्यापैकी कुठली डेफिनेशन आहे बघा, व्होल्टेज बाय करंट पॉवर फॅक्टर आहे का, पॉसिबलच नाही. ॲक्टिव्ह पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर, हां, याचा विचार आपण करू शकतो. व्होल्टेज बाय टाईम पॉसिबल नाही आहे. करंट बाय टाईम हे सुद्धा पॉसिबल नाही. मग 100% ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे P, ॲपरंट पॉवर म्हणजे काय रे, S, P/S. आता याला लक्षात कसं ठेवायचं सर, बरोबर ना. याला काय म्हणायचे, कॉस पायला कसं लक्षात ठेवायचं रे, काकू. काय म्हणायचं, अरे कहना क्या चाहते हो, त्याला काकू. आणि Pला काय लक्षात ठेवायचं, पोरं. काकू, पोरं. इथं काय लिहायचे, सांभाळते. बघा, तुम्हाला मी मुद्दाम ट्रिक्स लिहून दिली, बघा इथे तुम्हाला दिसेल. बघा, कॉस पाय, P म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर आहे ना, आणि S म्हणजे काय होतं, ॲपरंट पॉवर. R म्हणजे रेजिस्टन्स, Z म्हणजे इम्पिडन्स. मला कसं लक्षात ठेवायचं, काकू पोरं सांभाळते किंवा काकू रात्री जागरण करते. कथा, क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. जागरण करते म्हणजे काय, Z. रात्री म्हणजे काय, R. P म्हणजे काय, पोरं, आणि S म्हणजे काय, सांभाळते. काकू पोरं सांभाळते, काकू रात्री जागरण करते. ही एक ट्रिक्स लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्मसाठी लक्षात राहील. क्लिअर कळालं. हां, म्हणजे मला क्लिअर कळालं की या क्वेश्चनचा आन्सर जे असेल ते माझं काय असेल, B ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हां, आता हा पण एक क्वेश्चन थोडा महत्त्वाचा आहे. बघा, इन एनी सर्किट कन्सिस्टिंग ऑफ इंडक्टन्स देन करंट थ्रू द इंडक्टन्स L विल, है ना. आता याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्हाला थोडंफार रेजिस्टन्स, बरोबर आहे. बघा, रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सच्या तिघाबद्दल थोडी माहिती पाहिजे. मी म्हटलं तुम्हाला इलेक्ट्रिकलचे लोड कोणते असतात, रेजिस्टिव्ह लोड, कॅपॅसिटिव्ह लोड आणि इंडक्टिव्ह लोड, बरोबर आहे. आता याच्यात त्याने क्वेश्चन असा विचारला की इन एनी सर्किट कन्सिस्टिंग ऑफ इंडक्टन्स L देन करंट थ्रू द इंडक्टन्स विल. मी याच्याबद्दल थोडी तुम्हाला अगोदर थिअरी सांगतो, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन लक्षात येईल. बघा, तुम्हाला आहे ना, इथं मुद्दामून मी काय केलं, तुम्हाला एक डायग्राम दिली आहे, बरोबर आहे. आता या डायग्राममध्ये तुम्हाला एक लक्षात येत असेल की आपण ज्यावेळेस रेजिस्टिव्ह लोड वापरतो, बरोबर आहे, त्याच्यानंतर इंडक्टिव्ह लोड वापरतो, त्याच्यानंतर कॅपॅसिटिव्ह लोड वापरतो, बरोबर आहे. रेजिस्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह लोड, बरोबर आहे. ज्यावेळेस मी रेजिस्टिव्ह नेचर वापरत असेल किंवा रेजिस्टिव्ह लोड वापरत असेल त्यावेळेस माझी व्होल्टेजची आणि करंटची वेव्हफॉर्म कशी असेल, इंडक्टिव्ह लोड वापरतो त्यावेळेस माझी व्होल्टेजची आणि करंटची वेव्हफॉर्म कशी असेल, कॅपॅसिटिव्ह लोड वापरतो त्यावेळेस माझी व्होल्टेजची आणि करंटची वेव्हफॉर्म कशी असेल. मुद्दाम मी तुम्हाला काही चित्रा थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता याच्यामध्ये आपण रेफरन्स जो असतो तो व्होल्टेजला मांडलो. कशाला मांडलं रेफरन्स आपण, व्होल्टेजला. म्हणजे हे बघा, रेड कलरची लाईन जी असेल त्याला काय म्हटलं आपण, व्होल्टेज. रेड कलरची लाईन जी असेल त्याला काय म्हटलं आपण, व्होल्टेज. रेड कलरची लाईन असेल त्याला काय म्हटलं आपण, व्होल्टेज. आता इथं जर तुम्ही बघितलं की रेड कलर आणि ब्लॅक कलर, व्होल्टेज आणि करंट, इथं दोघांची जी सुरुवात जी असेल एकाच ठिकाणाहून होतीये, एंड सुद्धा एकाच ठिकाणी होतोय.
एंड सुद्धा एकाच ठिकाणी होतं आणि सुरुवात सुद्धा एकाच ठिकाणी होतं. म्हणजे काय, हे दोघांचा जो असेल फेज अँगल किती आहे रे, 0. किती आहे, 0 आहे. त्याला समजा आपण इन फेज असणे, त्यामुळे आपण त्याला इन फेज म्हणजे व्होल्टेज आणि करंट दोघंही सोबत सुरू होतात आणि सोबत क्लोज होणार, बरोबर. म्हणजे स्टार्ट सुद्धा सोबत आणि एंड सुद्धा सोबत. म्हणजे तुम्ही वरच्या चित्र बघत असेल, ही मुलगी जी असेल त्याला आपण करंट कन्सिडर केलेलं काय म्हटलं, व्होल्टेज, दोघं सोबत चाललेत, दॅट इज कॉल्ड ॲज रेझिस्टिव्ह लोड. आता त्यालाच आपण दुसरं नाव काय म्हणतो आपण टेक्निकली, त्याला म्हणतो आपण इनफेज करंट. काय म्हणतो आपण त्याला, इनफेज करंट, बरोबर आहे. हा करंट जो असेल तो इनफेज आहे कोणासोबत, व्होल्टेज सोबत. आपण त्याला व्होल्टेजला रेफरन्स मानलं ना. चलो नेक्स्ट, आता इथं सुद्धा आपण व्होल्टेजला रेफरन्स मानू, इथे सुद्धा व्होल्टेजला रेफरन्स मानू, बरोबर. आता ज्यावेळेस मी इंडक्टिव्ह लोड वापरतोय, तर इंडक्टिव्ह लोडच्या वेळेस काय झालं, इथे चित्रात तुम्ही बघा, व्होल्टेज पुढे पळायला, करंट त्याच्या मागे पळायला. हे बघा, मुलगा पुढं मुलगी मागं, बरोबर आहे. व्होल्टेज पुढे पळतोय, करंट त्याच्या मागे पळतोय. म्हणजे याचा अर्थ काय, करंट जो असेल तो व्होल्टेज लॅग करतो. लॅग म्हणजे मागे असणे, बरोबर आहे. करंट जो असेल तो व्होल्टेजला काय करतो, लॅग करतो. म्हणजे बघा इथं जर तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला कोण सुरू झाला, तुमचा व्होल्टेज, आणि मग नंतर तुमचा करंट आला, आहे ना, लक्षात आलं. म्हणजे तुम्ही इथं म्हटलं, तुम्हाला इथं चित्रामध्ये असं दिसत असेल की सर करंट पुढे दिसतो नाही, याचा अर्थ काय होतो, हा अगोदर सुरू झाला आणि हा नंतर सुरू झाला. म्हणजे करंट जो असेल तो व्होल्टेजला काय करतो रे, लॅग करतो, बरोबर आहे. करंट जो असेल तो व्होल्टेजला काय करतो, लॅग करतो. काय करतो रे, लॅग. आणि सेम लॅग इथे कॅपॅसिटीमध्ये बघा एक्झॅक्ट इंडक्टिव्हच्या उलट. आता इथे बघा, हा मुलगा समोर होता, मुलगी पाठीमागे होती, म्हणजे व्होल्टेज पुढं करंट मागं. आता इथं उलट झालं, व्होल्टेज मागं आणि करंट पुढे. याला म्हणतो आपण कॅपॅसिटी लोड. म्हणजे काय, व्होल्टेज जो असेल त्या व्होल्टेजच्या अगोदर माझं करंट स्टार्ट झालेलं आहे. करंट जो असेल त्याची ऍक्च्युअल वेव्हफॉर्म अशी असते, अगोदर करंट स्टार्ट होईल, नंतर सुरू होईल तुमचा व्होल्टेज, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण लिडिंग करणे. म्हणजेच काय रे, हा करंट जो असेल तो व्होल्टेजला काय करतो, आता इथं लीड करतो. काय करतो, लीड करतो. म्हणजे करंट पुढं व्होल्टेज मागं, इथं व्होल्टेज पुढं आणि करंट मागं, बरोबर आहे. चला आता आपण आपल्या क्वेश्चनकडे वापस येऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, बरोबर. माझ्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं, त्याने मला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, इंडक्टन्स दिलेला आहे, बरोबर आहे. आणि करंट थ्रू द इंडक्टन्स, म्हणजे करंट सुद्धा मी कशामधून पास केला, इंडक्टन्स मधून. मी इंडक्टिव्ह लोड कनेक्ट केला, त्यावेळेस माझं रिलेशन जे असेल ते कसं असेल बघा. आता मी काय म्हटलं, करंट जो असेल टू लीड द व्होल्टेज, नाही आत्ताच आपण बघितलं, लॅग द व्होल्टेज. आता आपण याचा विचार करू, इन फेज विथ व्होल्टेज, नाही हे तर पॉसिबलच नाही. बोथ लॅग आणि हे पण सुद्धा पॉसिबल नाही. सेकंड आन्सर माझं काय असेल, हे करेक्ट असेल. मी आताच तुम्हाला म्हटलं ना इंडक्टिव्ह लोडमध्ये की करंट जो असतो तो व्होल्टेजला काय करत असतो रे, लॅग करत असतो. लॅग द व्होल्टेज, कळलं काय म्हटलं मी, करंट लॅग बाय व्होल्टेज, लक्षात ठेवा. म्हणजे माझा सेकंड ऑप्शन जो असेल तो असेल करेक्ट आन्सर असेल. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आतापर्यंत आपण एमसीक्यू क्वेश्चन डिस्कस केले, जे की 1 मार्कसाठी विचारले जातात. आणि हे जे असेल आता थोडे थिअरॉटिकल लेंथी क्वेश्चन आहेत, जनरली आपल्याला 4 किंवा 5 मार्क्ससाठी विचारले जातात. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे बघा, स्टेट ओहम्स लॉ अँड मेन्शन इट्स लिमिटेशन. लिमिटेशन म्हणजे सगळं आपण डिसएडव्हांटेज म्हणू शकतो. आता बघा, स्टेट ओहम्स लॉ, आपल्याला त्याची स्टेटमेंट आपल्याला बघायची आहे. ती स्टेटमेंट जी असेल ती एकदा सिस्टमॅटिक आपण त्याला वाचून घेऊन तुमच्या लक्षात येईल बघा. पहिली गोष्ट, तर ओहम्स लॉ जो असेल ना, तो मॅक्झिमम ठिकाणी यूज केला जातो. इलेक्ट्रिकल असो, इलेक्ट्रॉनिक्स असो, बऱ्याच ठिकाणी ओहम्स लॉ हा खूप बेसिक लॉ आहे, जो की मॅक्झिमम ठिकाणी यूज करतो आणि त्याच्यातून बरेच काही क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे हा लक्षात ठेवा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ओहम्स लॉची स्टेटमेंट माझी काय सांगते, ओहम्स लॉ स्टेट दॅट करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर, म्हणजे काय, एखाद्या कुठल्याही कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल, इज डायरेक्टली प्रपोर्शनल. हा शब्द खूप इम्पॉर्टंट, हा शब्द काय खूप महत्त्वाचा आहे बघा. करंट फ्लोईंग थ्रू any conductor is directly proportional to the potential difference. म्हणजे इंडायरेक्टली आपण काय त्याला व्होल्टेज, त्याच्या अक्रॉस जो आपण व्होल्टेज दिला, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स एंड्स, बरोबर आहे. आता मला एवढं कळालं, मला एक बघा, 2 गोष्टी मला कळाल्या. करंट जो असेल, बरोबर आहे ना, हा करंट जो असेल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्होल्टेज. हे मला एवढ्या सेंटेन्स मधून मला एवढं लक्षात आलं. मी व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल करंट म्हटलं का नाही, हा सेंटेन्स खूप महत्त्वाचा, लक्षात ठेवा. करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्होल्टेज, म्हणजे याचा अर्थ काय, करंट हा डिपेंडंट असेल, व्होल्टेज हा इंडिपेंडंट असेल. म्हणजे हा करंट व्होल्टेजवर डिपेंड आहे. क्लिअर आहे. हा म्हणजे काय, व्होल्टेज बदललं तर करंट बदलेल, व्होल्टेज नाही बदललं तर करंट बदलणार नाही. मग हे मला कधी बघायला मिळेल, तर त्याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, प्रोव्हाइड द फिजिकल कंडिशन्स. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. काय म्हटलं मी, प्रोव्हाइड द फिजिकल कंडिशन्स रिमेन्स कॉन्स्टंट. माझा करंट जो असेल तो व्होल्टेजवर कधीपर्यंत डिपेंड असेल, पण जेव्हा माझ्या फिजिकल कंडिशन हे कसे असेल, कॉन्स्टंट. अदरवाईज हे रिलेशन राहणार नाही. हे माझं ओहम्स लॉ सांगतो, बरोबर आहे.
मग फिजिकल कंडिशन काय देऊ सर, एक असेल टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, स्ट्रेस असेल, स्ट्रेन असेल, मटेरियलच्या प्रॉपर्टीज असतील, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बऱ्यापैकी बघितलेल्या आहेत, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये त्याचं जर आपण मॅथमॅटिकल बघायचं असेल तर हा फॉर्म्युला तयार झाला, V इज इक्वल टू काय, I इंटू आर, दॅट इज कॉल्ड ॲज ओम्स लॉ. आता V म्हणजे काय मग, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कंडक्टर, करंट म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू दॅट कंडक्टर, आणि रेजिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर, बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला आता सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे, बरोबर आहे. मी म्हटलं काय, I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द V, क्लिअर आहे. मी असं म्हणतोय का V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I म्हटलं का नाही, हे रॉंग आहे, क्लिअर आहे. हे स्टेटमेंट करेक्ट लक्षात ठेवा. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज, बट वेन, कधी रे, फिजिकल कंडिशन कशा पाहिजे मला, कॉन्स्टंट, तरच हे पॉसिबल होणार आहे. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, एखाद्या कंडक्टरमधून समजा मी काय केलं, हा एक कंडक्टर घेतला, बरोबर आहे, आणि ह्या कंडक्टरमधून मी समजा त्याच्या अक्रॉस एखादा व्होल्टेज दिला, त्याला काय दिलं, एखादा व्होल्टेज दिला, बरोबर आहे ना. हां, आता तुम्हीच म्हटले सर की आपण काय म्हटलं, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज, म्हणजे याचा अर्थ काय, समजा माझा व्होल्टेज जो असेल मी आता वाढवला तर माझा करंट काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. यस, करेक्ट आहे, बरोबर आहे. व्होल्टेज माझा मी कमी केला तर करंट माझा काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. का, आपण सांगितलं ना डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टलीचा अर्थ असा होतो, हा वाढला तर हा पण वाढेल, हा कमी झाला तर हा पण कमी होईल, त्याला म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. वाढला तर वाढला, कमी तर कमी, क्लिअर आहे. मग मी जर याच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज वाढवला तर 100% याच्यामधून फ्लो होणार करंट पण वाढायला पाहिजे सर. यस, ओके. बट हे कधी होणार, समजा याचा टेम्परेचर जर कॉन्स्टंट नसेल तर 100% त्याच्यावर इम्पॅक्ट पडू शकतो, आणि ही जी रिलेशन आहे ते आपलं रिलेशन जे असेल ते पॉसिबल होणार नाही, किंवा तुमचा रिलेशन जो असेल तो रिझॉल्व होणार नाही. लक्षात आलं, कळालं, ओके. म्हणून माझ्या कंडिशन जे असेल, फिजिकल कंडिशन कशा असल्या पाहिजे, सेम. कारण बघा ना तुम्ही, समजा मी त्याचे प्रेशर, समजा रनिंगमध्ये जर त्याच्यावर एखादा प्रेशर वगैरे दिला, समजा याची लेंथ वगैरे जर कमी जास्त झाली, बरोबर आहे, तर साहजिकच व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल, सॉरी, करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल व्होल्टेज, हा रिलेशन राहणारच नाही. त्याच्यामुळं ओम्स लॉ मध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज, आणि महत्त्वाचे काय, फिजिकल कंडिशन ऑलवेज कॉन्स्टंट, तरच माझा ओम्स लॉ हा पॉसिबल आहे. क्लिअर आहे, कळालं. हां, ही त्याची झाली स्टेटमेंट, ओके. आता त्याच्यामध्ये तुम्हाला त्याने काय विचारलं, लिमिटेशन्स विचारले, ते लिमिटेशन पण आपण डिस्कस करू. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट की लिमिटेशन म्हणजे सगळं म्हटलं की ओम्स लॉ आपण कुठं कुठं वापरू शकत नाही. बघा, नॉट ॲप्लिकेबल टू नॉन ओहमिक मटेरियल, काय म्हणतो त्याला, नॉन ओहमिक मटेरियल. सर नॉन ओहमिक मटेरियल कोणते, एक म्हणजे कोणता आहे रे, सेमी कंडक्टर, एक कोणता असेल, सेमी कंडक्टर आहे, बरोबर आहे. अजून बघा, सेमी कंडक्टर हा नॉन ओहमिक असेल, क्लिअर आहे. त्याच्यानंतर डायोड्स पण आहे की, बघा हे जे मी हायलाइट करतो ना, इथं आपला ओम्स लॉ अप्लिकेबल होणार नाही, हा लक्षात ठेवा. ट्रान्झिस्टर असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जे असेल, हे रिलेशन जे असेल, याचे रिलेशन कसे असतात रे, नॉन लिनियर. मी तुम्हाला आता म्हटलं ना, लिनियर आणि नॉन लिनियरचा फरक तुम्हाला माहित असेल. बघा, समजा मी काय केलं, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस घेतला, इथे मी व्होल्टेज काढला, इथे मी काय काढला रे, करंट कन्सिडर केला, बरोबर आहे. त्यावेळेस मला असा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो, दॅट इज कॉल्ड ॲज लिनियर ग्राफ. म्हणजे काय, व्होल्टेज वाढला, करंट वाढला, व्होल्टेज वाढला, करंट वाढला, दॅट इज कॉल्ड ॲज ओम्स लॉ. आपण आताच बघितलं, क्लिअर. पण हा ग्राफ जो असेल तो कसा असेल मग, नॉन लिनियर. म्हणजे हा सगळा ग्राफ येणार आहे का, नॉन लिनियर म्हणजे असा, हा ग्राफ जो असेल तो असा असू शकतो. क्लिअर आहे, कळालं, ओके. हां, तर लिनियर आणि नॉन लिनियर मध्ये लक्षात ठेवा, क्लिअर आहे. म्हणून मी याच्यासाठी ओम्स लॉ वापरू शकत नाही. हा एक एनर्जी डिसएडव्हान्टेज आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट, टेम्परेचर, आपण आताच म्हटलं ना, टेम्परेचर डिपेंडन्स, कारण टेम्परेचर जर चेंज झाला 100% ओम्स लॉ तुमचा फॉलो होणार नाही. म्हणून टेम्परेचर डिपेंडन्सी पण त्याच्यात खूप महत्त्वाची आहे, ओके. त्याच्यानंतर अप्लाइज ओनली टू मेटॅलिक कंडक्टर. आता म्हटलं ना आपण, हा फक्त कुठल्या कंडक्टरसाठी आपण वापरू शकतो रे, मेटॅलिक कंडक्टर, बरोबर. इट इज नॉट व्हॅल्यूड फॉर इलेक्ट्रोलाइट झालं, व्हॅक्यूम ट्यूब झाल्या, गॅसेस झाले, यासाठी हा ओम्स लॉ आपण ॲप्लिकेबल किंवा फॉलो करू शकत नाही. आणखी काय त्याच्यामध्ये लिमिटेशन, नॉट व्हॅल्यूड फॉर नॉन लिनियर डिव्हाइस. आताच आपण पहिल्या पॉईंटमध्ये सुद्धा बघितलं की नॉन लिनियरसाठी जो वापरू शकतो, म्हणजे वापरू शकतो का आपण त्याला, जसे की फिलामेंट लॅम्प असेल, आपले लॅम्प वगैरे जे असतात, बरोबर आहे, थर्मिस्टर असेल, बरोबर आहे, याच्यामध्ये आपण हा वापरू शकत नाही. कारण याच्यामध्ये ना, हा रेशो तुमचा कॉन्स्टंट असला पाहिजे, लक्षात आलं. आणि हा डो नॉट शो कॉन्स्टंट दाखवत नाहीये, त्याच्यामुळे इथं जो आपण अप्लिकेबल करू शकत नाही. कळालं सगळ्यांना, ओके. अपेक्षा करतो की या क्वेश्चनचा सर्वांना व्यवस्थित समजला असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता तुमचा सेकंड क्वेश्चन जो असेल तो कोणता आहे रे, डिफाईन फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, ॲव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू. आता हा क्वेश्चन पण आपल्याला थोडा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. हा क्वेश्चन आपल्याला जनरली AC ॲनालिसिसमध्ये बघायला मिळतो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक एक डेफिनेशन आपण डिस्कस करूया. बघा, आता ही डायग्राम तुम्ही सर्वांनी बघितली असेल. आता ही असते आपली AC वेव्हफॉर्म. ही डायग्राम कशी आहे रे, AC वेव्हफॉर्मची डायग्राम आहे, बरोबर आहे. आपण ही एक ब्ल्यू कलर आणि एक रेड कलरचे 2 वेव्हफॉर्म घेतलेले आहे. सपोज मी याला कन्सिडर केलं, ही माझी कन्सिडर करतो मी व्होल्टेजची वेव्हफॉर्म असेल, आणि रेड कलर माझी कशी मी करंटची वेव्हफॉर्म असेल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये
एक एक गोष्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. बघा मी तुम्हाला थोडं थेरोटिकल सांगतो. हां बघा, आता याच्यामध्ये मी काय केलं, सपोज ही माझी वेव्हफॉर्म असेल, बरोबर आहे. हां, आता मी सपोज एक व्होल्टेज फक्त कन्सिडर केला. आता ज्यावेळेस मी अशी वेव्हफॉर्म कन्सिडर करतो त्यावेळेस मला याच्यामध्ये दोन पार्ट मिळतात. एक म्हणजे हा पार्ट आणि दुसरा म्हणजे हा पार्ट. क्लिअर, याला व्यवस्थित समजून घ्या. हा असेल ओरिजिन माझा, त्याला म्हटलं मी 0. इकडे असेल बघा इलेक्ट्रिकल क्वांटिटी म्हणजे व्ही किंवा आय, करंट असेल किंवा व्होल्टेज असेल विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं मी आता टाईम. क्लिअर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, बरोबर आहे, ही असेल तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही असेल तुमची निगेटिव्ह हाफ सायकल, दॅट इज AC वेव्हफॉर्म. क्लिअर आहे, कळालं. आता इथं जो असेल ना, इथून तर इथपर्यंत आणि इथून तर इथपर्यंत 2 हाफ सायकल आहे. आपण याला असतो 360 डिग्री. काय म्हणतो आपण 360 डिग्री, याला काय म्हणतो आपण 180 डिग्री. बरोबर आहे. हाफ सायकल जी असेल ती 180, फुल असेल ती 360. बरोबर आहे. आता याच्यात एक इम्पॉर्टंट आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची की मला याच्यामध्ये हे जे डेफिनेशन दिलेत, हे डेफिनेशन आपल्याला एक एक डिस्कस करायचे. आता डेफिनेशनसाठी बघा मी तुम्हाला एकदम व्यवस्थित डायग्राममध्ये समजून सांगतो. बघा तुम्हाला काही गोष्टी लक्षात येईल. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन तुम्हाला विचारली त्यांनी फ्रिक्वेन्सीची. कशाची विचारलेली? फ्रिक्वेन्सीची. बरोबर आहे. आता ही झाली तुमची कंप्लीट एक सायकल. हा लक्षात ठेवा, ही झाली तुमची काय रे, कंप्लीट एक सायकल. बरोबर आहे. मग एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही माझी जी असेल काय, ह्या ॲक्सिसवर काय टाईम. बरोबर आहे. मला त्यांनी विचारली सपोज फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन. मग आता फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन कशी तयार करायची सर? सेकंड असेल माझा टाईम पिरियड. सेकंड काय रे माझा टाईम पिरियड. बरोबर आहे. आता फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन तुम्हाला तयार करायची असेल, बरोबर आहे, तर मी कसं करू शकतो बघा. आता तुम्ही आपल्या इंडियामध्ये 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी वापरली जाते असं कधीतरी ऐकलं असेल. बरोबर आहे. मग नेमकं 50 हर्ट्झ काय आहे? ओके, आता हर्ट्झ हे त्याचा युनिट आहे. मग ॲक्च्युली 50 कुठून आले? बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की बघा, नंबर ऑफ सायकल, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय होतो रे? नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड. इथं खूप महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा की हा टाईम फिक्स आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये काय फिक्स असतं रे? टाईम. की एका सेकंदात माझ्या किती सायकल कंप्लीट होतात, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. म्हणजे याचा अर्थ काय, एका सेकंदामध्ये आपल्या भारतामध्ये किती होत असतील रे? 50 सायकल कंप्लीट होत असतील, तेव्हाच आपण त्याला काय म्हणतो 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. मग सर मला जर फ्रिक्वेन्सीला फॉर्म्युलामध्ये लिहायचं असेल तर मी कसं म्हणू शकतो? बघा, नंबर ऑफ सायकल म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड. बरोबर आहे. मग सपोज मी काय केलं, इथे घेतलं 1/T. बरोबर आहे. समजा मी म्हटलं एक सायकल माझी XYZ एवढ्या टाईममध्ये कंप्लीट होते. आता टी आपण फिक्स करलं ना, टी किती म्हटली मी आता 1 सेकंड. बरोबर आहे. आणि आपल्या भारतामध्ये किती सायकल कंप्लीट होतात म्हटलं आपण 50. म्हणून माझा आन्सर काय आहे? 50 हर्ट्झ. 50 सायकल. एक सायकल, 2 सायकल, 3 सायकल, ही असेल माझी हाफ सायकल आणि ही असेल हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल. पूर्ण काय असेल म्हणजे एक सायकल. म्हणजे अशी एका सेकंदात म्हणजे अशा किती सायकल कंप्लीट होतील, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. मग मला डेफिनेशन लिहायची असेल तर काय म्हणू शकतो मी? इट इज डिफाईन ॲज नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. मग त्याचा फॉर्म्युला जर बघायचा असेल तर आपण काय म्हणू शकतो रे? F इज इक्वल टू असेल 1/T. बरोबर आहे. आता याच्या एक्झॅक्ट उलट जे असेल ना, तर तो असेल तुमचा टाईम पिरियड. याच्यामध्ये लक्षात ठेवा, सायकल जे असेल ना फिक्स नाही आहे. बरोबर, सायकल काय तुमच्या फिक्स नाही आहे. पण टाईम काय रे तुमचा फिक्स आहे ना, टाईम काय तुमचा फिक्स आहे. बरोबर आहे. आपण म्हटलं ना फ्रिक्वेन्सीमध्ये 1 सेकंद. बरोबर आहे. काय 1 सेकंद. सायकल फिक्स आहे का नाही? 50 सायकल असेल तर 50 हर्ट्झ, 100 सायकल असेल तर 100 हर्ट्झ. बरोबर आहे. पण याच्या उलट जे असेल तुम्हाला काय बघायला मिळणार? आता टाईम पिरियड. आता आपण टाईम पिरियड करून डिस्कस करूया. बघा, वरच्या वेव्हफॉर्ममध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, आता याच्या उलट नेमकं कसं म्हणू शकता सर? बरोबर आहे. म्हणून मी काय म्हणू शकतो, बघा, ही एक सायकल कंप्लीट होण्यासाठी मला किती वेळ लागतो? लक्षात राहील, टाइम टेकन टू बी कंप्लीट ऑफ 1 सायकल, दॅट इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड. बरोबर आहे. म्हणजे एक सायकल माझी कंप्लीट होण्यासाठी किती टाइम लागतो, त्यालाच काय म्हणतो आपण? टाईम पिरियड. बरोबर. याच्या एक्झॅक्ट उलट म्हणजे याचा अर्थ काय सर? मला एवढं कळालं की याच्यामध्ये आता सायकल जी असेल आणि याच्यामध्ये टाइम जे असेल ते कोण फिक्स आहे? इथे काय म्हटलं आपण? सायकल फिक्स आहे का? नाही. आता इथे काय आहे? सायकल माझी फिक्स आहे, पण माझा टाइम फिक्स आहे का? आता नाही. म्हणजे एक सायकल काय म्हटलं मी? एक सायकल कंप्लीट होण्यासाठी मला किती टाइम लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. आणि एका सेकंदात किती सायकल कंप्लीट होतात, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. चला तर आपण थोडं डेफिनेशनकडे वापस येऊ. मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं. बघा, तुमच्या लक्षात येईल की काय म्हटलं? फ्रिक्वेन्सी, द फ्रिक्वेन्सी ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणजे AC सप्लाय. बरोबर, लाईक AC और करंट व्होल्टेज इज द नंबर ऑफ कंप्लीट सायकल इट मेक्स इन 1 सेकंड. म्हणजे एका सेकंदात किती सायकल कंप्लीट करू शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. बरोबर, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला आता सांगितला. F इज इक्वल टू 1/T. इट इज मेजर इन हर्ट्झ. त्याचं युनिट काय असेल रे? हर्ट्झ असेल. लक्षात राहील पक्का? ओके. T इज नथिंग बट टाइम पिरियड. क्लिअर कळालं? हे बघा. ओके,
इथं थोडं जसं हे झालं, याला आपण फुल सायकल कन्सिडर करत असतो इथपर्यंत. क्लिअरिटी? ओके. चला नेक्स्ट तुम्हाला मी आताच म्हटलं की टाइम पिरियड. आता टाइम पिरियड असेल तर एक्झॅक्ट करण्याचा उलटा असेल फ्रिक्वेन्सीचा. टाइम पिरियडचा अर्थ बघा मी आता सांगितलं, तर टाइम पिरियड इज द टाइम टेकन टू कम्प्लीट वन फुल सायकल. मी म्हटलं तुम्हाला एक सायकल कम्प्लीट करण्यासाठी मला किती टाइम लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. याच्या एक्झॅक्ट उलटं मी काय केलं, टी इज इक्वल टू 1/f. बघा एफ इज इक्वल टू काय म्हटलं आपण 1/t. मग आता काय करणार, हा टी वर न्यायचा, एफ खाली आणायचा, म्हणजे काय टी इज इक्वल टू काय असेल 1/f. पक्का लक्षात ठेवा. आणि याचा युनिट असेल तर काय असेल रे, सेकंद. याचं काय असेल, हर्ट्स. बरोबर आहे. कधी कधी याचा युनिट तुम्हाला जर विचारलं जातो एमसीक्यू मध्ये, तो लक्षात ठेवा एफ इज इक्वल टू 1/t. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो 1/सेकंद हा पण त्याचा युनिट असेल, किंवा सेकंद इनवर्स हा पण त्याचा युनिट. म्हणजे काय, हा सेकंद जो असेल त्याचा पॉवर आपण 1 कन्सिडर केली, वर गेल्यावर तो काय होईल मायनस. म्हणजे सेकंद इनवर्स पण तुम्हाला युनिट असू शकतो, 1/सेकंद पण युनिट असू शकतो, किंवा डायरेक्ट हर्ट्स पण असू शकतो. बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा. आता महत्त्वाचा तुम्हाला महत्त्वाचा वर्ड असेल तो बघा ॲव्हरेज व्हॅल्यू. आता ॲव्हरेज व्हॅल्यूची डेफिनेशन कशी लिहायची सर, एक लक्षात ठेवा. ॲव्हरेज व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यू तुम्हाला मी पहिले समजून सांगतो काय असतं. बघा ॲव्हरेज व्हॅल्यूची डेफिनेशन आपण बघूया. बघा ही वेव्हफॉर्म तुम्हाला लक्षात आली असेल, मी तुम्हाला आता सांगितलं. फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक करंटची आणि व्होल्टेज सेपरेट दिली. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ॲन अल्टरनेटिंग क्वांटिटी इज द ॲव्हरेज ऑफ ऑल इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ओव्हर 1/2 सायकल फॉर सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ॲव्हरेज ओव्हर अ फुल सायकल इज 0. अभि लक्षात आलं की तुम्हाला कळायला वगैरे लक्षात द्या. अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणजे सर्व सरळ काय, एसी सप्लाय. बरोबर ना. हां, इज ॲव्हरेज ऑफ ऑल इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. लक्षात आलं का तुम्हाला, ऑल इन्स्टंटेनियस व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज व्हॅल्यू. बरोबर आहे. आणि आपण त्याला कशाने शो करत असतो, करंट जर विचारलं मला, समजा ॲव्हरेज करंट विचारला, बरोबर आहे. ॲव्हरेज करंट विचारलं तर कशाने शो करतो आपण, आय ॲव्हरेज आणि व्ही ॲव्हरेज. क्लिअर आहे. आणखी बघा आता आरएमएस व्हॅल्यू म्हणजे काय होतं. आता आरएमएस व्हॅल्यूचा अर्थ काय होतो बघा, द रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. आरएमएस ला काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटिंग करंट इज द इक्विव्हॅलेंट स्टेडी डीसी करंट दॅट प्रोड्यूस द सेम हिटिंग इफेक्ट इन द रेजिस्टर. आता मी तुम्हाला थोडं समजून सांगतो नेमकं काय. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा मी काय केलं, हां हे तुमच्या लक्षात आलं असेल, त्याच्यामुळे आपण याला थोडं इरेज करूया. मी तुम्हाला आरएमएस व्हॅल्यू वगैरे काय असेल ते तुम्हाला थोडं समजून सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके बघा आरएमएस आणि ॲव्हरेज. आता तुम्हाला एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय थोडाफार माहीत असेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आरएमएस आणि ॲव्हरेज समजायला सोपं जाईल. बरोबर आहे. जर तुम्हाला एसी सप्लाय तर डीसी सप्लायचा थोडा डिफरन्स जरी माहीत असेल, तरी तुम्ही त्याचं सहज आन्सर काढू शकता. बघा आरएमएसचा जो लॉंग फॉर्म मी आताच तुम्हाला सांगितला, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. काय म्हटलं मी तुम्हाला आता, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. बरोबर आहे. आता मी काय करतो, एक छोटंसं एक एक्झाम्पल घेतो. बरोबर आहे. छोटंसं एक्झाम्पल म्हणजे सरळ काय, मी काय केलं, एक लॅम्प घेतला. मी काय केलं, एखादा लॅम्प घेतला आणि त्या लॅम्पला काय करतो मी, सप्लाय देतो. लॅम्पला काय करतो, सप्लाय देतो. बघा आता याला व्यवस्थित समजून घ्या, तर तुम्हाला त्याचे डेफिनेशन कळेल, किंवा त्याचा मिनिंग जरी कळाला ना, शॉर्ट शॉर्ट सांगतो, तुम्ही त्याचं सहज तुमच्या स्वतःहून डेफिनेशन बनवू शकता. बरोबर आहे. बघा आता डेफिनेशन जर बनवायची असेल तुम्हाला पहिले समजून घ्यावं लागेल, हो ना. बघा मी काय केलं, एक लॅम्प घेतला. क्लिअर आहे. हां, आता हा लॅम्प जो असेल, हे लॅम्पला मला सप्लाय द्यावं लागेल. बरोबर आहे. यस. आता मी ह्या लॅम्पला काय केलं, सगळ्यात पहिले अगोदर मी एक डीसी सप्लाय दिला. तर आता तुम्हाला माहिती आहे डीसी सप्लाय कसं ओळखायचं, असं जिथं प्लस आणि मायनस असं असेल, आणि एक लाईन लेंथी असेल आणि एक शॉर्ट लाईन असेल. बरोबर, याला म्हणतो आपण डीसी सप्लाय. सपोज मी दिला 10 व्होल्ट डीसी सप्लाय. लक्षात ठेवा मी बघा. बरोबर, काय म्हटलं मी, 10 व्होल्ट डीसी सप्लाय. आणि आता याचा हा लाईट जो असतो आपला काय झाला, ग्लो झाला. आता एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, समजा मी 50 लक्स मला इल्युमिनेशन मिळालं. आता इल्युमिनेशन काय असं बघा, आपण म्हणतो ना ब्राईटनेस, एखाद्या बॅटरीची ब्राईटनेस कमी असणे जास्त असणे, जसं सूर्यकिरण असतात, तर ते पण एक मोजण्याचं युनिट असतं, त्याला म्हणतो आपण सपोज लक्स. बरोबर, ही जी ब्राईटनेस असेल ना, ही जी सूर्यकिरण वगैरे असेल, ते उजेड मोजण्याचं किंवा ब्राईटनेस मोजण्याचं युनिट असेल तर काय म्हणतो आपण लक्स. समजा माझ्या 50 ल्युमिनेस किंवा 50 लक्स मला याचे इल्युमिनेशन मिळत असेल. बरोबर, म्हणजे काय, सरळ सरळ 10 व्होल्टमध्ये मला XYZ समथिंग काहीतरी ब्राईटनेस मिळायला लागली, म्हणजे बल्ब माझा ऑन झाला. क्लिअर आहे की नाही. आता मी काय केलं, थोडा चेंज कसा करतो बघा, मी तोच बल्ब घेतला. लक्षात ठेवा माझ्या शब्दाकडे, मी काय म्हटलो आता, तोच बल्ब घेतला. बरोबर आहे. हां, आणखी दुसरं काय सर, मला तेवढीच ब्राईटनेस पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मला किती पाहिजे रे, 15 लक्स. आता मी उलटा येतोय, अगोदर काय झालं, आपण सप्लाय दिला आणि मग लक्स मिळाला. मला किती लक्स पाहिजे, 15 लक्स. आणि त्याच्यासाठी सर मला किती एसी सप्लाय द्यावं लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज आरएमएस व्हॅल्यू. कळालं का रे. बघा मी तुम्हाला काय म्हटलं, की जर मी 10 व्होल्ट डीसी सप्लाय दिला आणि 10 व्होल्ट डीसी सप्लायमध्ये मला एवढ्या 15 लक्स मला समजा ब्राईटनेस मिळत असेल. बरोबर आहे. आणि
तेवढीच ब्राईटनेस मला मिळवण्यासाठी, बरोबर आहे, म्हणजे तेवढाच उजेड पाहिजे असेल, तेवढी ब्राईटनेस पाहिजे असेल, त्यासाठी मला किती AC सप्लाय द्यावं लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज RMS व्हॅल्यू. काय म्हणतो मी त्याला, RMS व्हॅल्यू. म्हणजे ही जी व्हॅल्यू असेल, समजा 1 व्होल्ट, 5 व्होल्ट, 2 व्होल्ट, जी काय असेल ती जी व्हॅल्यू असेल त्यालाच काय म्हणतो आपण, RMS व्हॅल्यू. लक्षात आलं? लक्षात आलं? डेफिनेशनमध्ये जा, तुमच्या आणखी लक्षात येईल बघा. डेफिनेशनमध्ये गेल्यावर तुम्हाला क्लिअर कळेल की RMS व्हॅल्यूचा अर्थ काय होतो. तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ ॲन अल्टरनेटिंग कंडिशन इक्विव्हॅलेंट स्टेडी स्टेट स्टेडी DC करंट. बघा मी तुम्हाला म्हटलं ना, DC करंट दॅट प्रोड्यूस द सेम हीट, तेवढीच हीट प्रोड्यूस झाली पाहिजे, तेवढीच इल्युमिनेशन इफेक्ट इन रजिस्टर ॲज द AC डज ओव्हर कम्प्लीट सायकल. म्हणजे तेवढाच आपल्यासाठी मला किती AC, तेवढ्याच ब्राईटनेससाठी मला किती AC लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज RMS व्हॅल्यू. बरोबर आहे. आता हे थोडे फॉर्म्युले जे असेल ते लक्षात ठेवा, कारण याचे डेरिव्हेशन वगैरे घ्यायचं असेल त्याला खूप म्हणजे वेळ लागेल, टाइम कन्झ्युमिंग आहे, ते थोडं लक्षात ठेवा. I ॲव्हरेज इक्वल टू IM अपॉन पाय. IM म्हणजे काय, मॅक्झिमम और पीक व्हॅल्यू. मॅक्झिमम पीक व्हॅल्यूचा अर्थ काय होतो माहिती आहे का, समजा मी व्होल्टेजची वेव्हफॉर्म कन्सिडर केली, ही माझी असेल मॅक्झिमम व्हॅल्यू, म्हणजे त्याला म्हणतो आपण पीक व्हॅल्यू. बरोबर आहे. आणि ही असेल तुमची समजा करंटची पीक व्हॅल्यू, ही व्होल्टेजची आणि ही करंटची, सेम लाईक दॅट. ही असेल निगेटिव्ह पीक व्हॅल्यू, ही असेल निगेटिव्ह पीक व्हॅल्यू. हे जो टोक असतो ना, ही हायस्ट व्हॅल्यू असेल त्याला म्हणतो आपण मॅक्झिमम किंवा पीक व्हॅल्यू. व्होल्टेजची वेव्हफॉर्म म्हणून गेला, व्होल्टेजची पीक व्हॅल्यू, करंटची असेल तो करंट पीक व्हॅल्यू. बरोबर आहे. कळालं? लक्षात आलं? हां, चलो नेक्स्ट बघा. आता पुढचा जो क्वेश्चन असेल तुमचा काय, डिफाईन पॉवर फॅक्टर अँड ड्रॉ पॉवर ट्रायंगल अँड एक्सप्लेन द पॉवर इन AC सर्किट. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं MCQ शिकताना, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला दोन्ही याच्यात तुम्हाला बघायला मिळाले, MCQ मध्ये पण आणि थिअरीमध्ये पण. व्हॉट इज पॉवर फॅक्टर. पहिली गोष्ट तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, लगेच पहिलं डोक्यात आलं पाहिजे तुमच्या, काकू. काय म्हणतो तुम्ही त्याला, काकू म्हणजेच काय, कॉस फाय. क्लिअर आहे. याचा अर्थ काय होतं सर, तुम्ही त्याला त्याच्या दोन वेने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, पॉवर फॅक्टर इज अ मेजर ऑफ हाऊ इफेक्टिव्हली इलेक्ट्रिकल पॉवर इज बिंग यूज इन AC इलेक्ट्रिकल सिस्टम इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ रिअल पॉवर. बघा तुम्हाला आपण आता रेशोमध्ये बघितलं ना, रिअल पॉवर म्हणजे तर म्हटलं आपण ॲक्टिव्ह पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर. हे कुठून आलं, कसं आलं बघा. सगळ्यात पहिले त्याची आपण डेफिनेशन समजून घेऊ. बघा, इट इज डिफाईन ॲज द कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर. अजून सांगतो तुम्हाला, जर याच्यापेक्षा म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला जर आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर आणखी पॉवर फॅक्टर मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो बघून घ्या. तुमची पॉवर फॅक्टरची एकही कन्सेप्ट राहणार एकदम क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे. बघा, हा असेल तुमचा पॉवर ट्रायंगल. याला म्हणतो आपण रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर आणि ॲक्टिव्ह पॉवर, त्याला आपण रिअल पॉवर. हे सगळं तुम्ही एकदा व्यवस्थित त्याला रीड करून घ्या. बरोबर आहे. पहिली गोष्ट मला डेफिनेशन पाहिजे होती, मिळाली. द कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट इट इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर. क्लिअर आहे. आता अजून याच्याबद्दल आपण थोडं बघूया. आता त्याने सांगितलं की पॉवर ट्रायंगल आपल्याला एक्सप्लेन करायचं. आता पॉवर ट्रायंगल एक्सप्लेन करताना आपण थोडं त्याला डिटेलमध्ये बघूया. बघा, त्याच्यामध्ये पॉवर ट्रायंगलमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं होतं ना, किती होतं रे, एक P, दुसरा काय होता S, आणि तिसरा काय होता Q, है ना. याला म्हटलं होतं आपण ॲक्टिव्ह पॉवर, याला म्हटलं ॲपरंट पॉवर, याला काय म्हटलं आपण रिॲक्टिव्ह पॉवर. बरोबर आहे. आता हे जे असेल ना, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट पॉवर, मी तुम्हाला थोडं एक एक्झाम्पल थोडं समजून सांगतो हे नेमकं काय असतं. आता ॲपरंट पॉवर म्हणजे सर आता आपण म्हटलो S, है ना. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे आता आपण त्याला म्हटलं Q, आणि रिअल पॉवर म्हणजे त्याला आताच काय म्हटलं आपण P. आठवतं? बरोबर आहे. हां, आता हे नेमकं एक्झाम्पल काय सांगतं याच्यामध्ये बघा. ही जी फर्स्ट डायग्राम असेल ना, याच्यामध्ये तुम्हाला असं दाखवलं जाते की तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते किंवा तुम्हाला इलेक्ट्रिसिटी इथून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. बरोबर आहे. हां, आता ही इलेक्ट्रिसिटी जी असेल तुम्हाला इथून बाय युजिंग ट्रान्समिशन तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचते. इथं लाईट तयार केली, समजा ही लाईट तुमच्या ट्रान्समिट केली आणि तुमच्या घरापर्यंत पोहोचली. बरोबर. हे 3 टप्पे कळाले तुम्हाला. लाईट तयार केली, ट्रान्समिट केली आणि तुमच्या घरापर्यंत पोहोचली. बरोबर. मग समजा मी कन्सिडर केलं, एक लक्षात ठेवा, मी तयार केली 100 वॅट पॉवर. किती केली रे, 100 वॅट पॉवर. बरोबर आहे. हां, आता ही 100 वॅट पॉवर तयार केली, पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस तुम्ही घरी बघितलं तुमच्या घरी फक्त किती येते रे, 98 वॅट पॉवर. बरोबर आहे. अजून तुम्हाला थोडं एक एक्झाम्पल सांगतोय की समजा मी 100 व्होल्ट माझी लाईन तयार केली किंवा 100 व्होल्ट माझी इलेक्ट्रिसिटी मी जनरेट केली, आणि ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही घरी बघितलं तुमच्या घरी किती असेल, 98 किंवा 99 व्होल्टच येते. अरे सर मग 2 व्होल्ट गेली कुठं किंवा 2 वॅट गेली कुठं, तर ती जी असेल तिला म्हणत असतो आपण रिॲक्टिव्ह पॉवर. ही असेल ती 2 वॅट किंवा ही असेल ती 2 व्होल्ट सप्लाय. लक्षात आलं. बरोबर आहे. म्हणजे तयार तर झाली, घरापर्यंत आली, पण मधातच काही गायब झाली. बरोबर. जी गायब झाली दॅट इज कॉल्ड ॲज रिॲक्टिव्ह पॉवर. म्हणजे सरळ ही तुमची ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जी वापरता ना दॅट इज कॉल्ड ॲज युजफुल, त्याला म्हणतो आपण रिअल पॉवर. ही तयार केली जाते किंवा जनरेट केली जाते म्हणतो आपण ॲपरंट पॉवर, आणि मधातच गायब झाली त्याला म्हणतो आपण रिॲक्टिव्ह पॉवर. मग गायब का झाली त्याचं मेन रिझन्स असेल दॅट इज कॉल्ड ॲज L आणि C. मी तुम्हाला म्हटलं रेजिस्टन्स आणि इंडक्शन, हे 2 कंपोनंट असेल, हे दोघं मेन आहे जे की आपली इलेक्ट्रिसिटी गायब करतात. बरोबर आहे, किंवा आपला लॉस तयार करतात. कसं ते तुम्हाला आता
1 आपण डिटेलमध्ये बघूया. बघा आता तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला थोडं क्लिअर झालं असेल, आता लक्षात येईल. बघा हां इथे बघा रिअल पॉवरचा आता अर्थ काय होतो तुम्हाला आता सांगितलं. रिअल पॉवर म्हणजे तुमच्या घरी आलेली बघा ॲक्च्युअल पॉवर कन्झ्युम बाय इक्विपमेंट टू परफॉर्म युजफुल वर्क लाईक टर्निंग मोटर लाईट बल्ब. म्हणजे तुमच्या घरात तुम्ही ॲक्च्युअली वापरताना दॅट इज कॉल्ड ॲज रिअल पॉवर. ही डेफिनेशन तुम्हाला लिहायची थिअरीमध्ये लक्षात ठेवा. मेजर इन किलोवॅट्स हे युनिट सांगतो तुम्हाला. पहिले एक लक्षात ठेवा या पॉवरची डेफिनेशन काय. इट ॲक्च्युअल पॉवर कन्झ्युम बाय इक्विपमेंट टू परफॉर्म युजफुल वर्क दॅट इज कॉल्ड ॲज रिअल पॉवर. चलो नेक्स्ट ॲपरंट पॉवर म्हणजे काय सर. दिस इज तर टोटल पॉवर सप्लाय टू द सर्किट. बरोबर मी तुम्हाला म्हटलं ना की जी आपल्याला ॲक्च्युअल जेवढी टोटल पॉवर मी आताच म्हटलं तुम्हाला 100 व्होल्ट किंवा 100 वॅट जे असेल टोटल पॉवर तुम्हाला जिथून येते बरोबर आहे. पण माझाच गायब झाली मी तुम्हाला म्हटलं दॅट इज कॉल्ड ॲज रिएक्टिव्ह पॉवर. याचा अर्थ काय सर. मग बघा दिस इज द पॉवर दॅट ऑसिलेट बिटवीन सोर्स अँड लोड. सोर्स म्हणजे काय सर. तुमची ती जनरेशनवाला पार्ट बघितला होता आपण. आपल्या लक्षात आलं का. सोर्स म्हणजे काय. हे सोर्स हा आहे सोर्स बरोबर आहे. आणि लोड म्हणजे काय. इथे तुम्ही वापरलं बरोबर आहे. हा असेल तुमचा लोड, हा असेल तुमचा सोर्स. लोड आणि हा असेल तुमचा सोर्स. मग याचा अर्थ काय सांगायचं सर त्यांना. ऑसिलेट्स बिटवीन सोर्स अँड लोड ड्यू टू इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह एलिमेंट्स. मी तुम्हाला आताच म्हटलं ना की हे दोन जे नमुने आहेत त्या दोघांमुळे आपली मधात लाईट गायब झाली होती. दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह एलिमेंट. हे दोघं पण आपल्याला लॉस होत असतो लिडिंग किंवा लॅगिंग. लक्षात आलं कळालं ओके. हां मी तुम्हाला मुद्दामूनवर पॉवर फॅक्टरची डेफिनेशन सुद्धा आणखी लिहून दिली होती. बघा पॉवर फॅक्टर म्हणजे काय होतं. कॉस पाय म्हणजे काय होतं. रिअल पॉवर बरोबर आहे अपॉन ॲपरंट पॉवर. त्यालाच आपण म्हटलं होतं पी अपॉन एस. त्यालाच म्हटलं होतं आपण पोरं सांभाळते काकू. क्लिअर आहे. काकू पोरं सांभाळते हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे. हां आता ॲक्टिव्ह पॉवर आपण कशामध्ये मोजतो रे. किलोवॅटमध्ये. ॲपरंट पॉवर आपण कशामध्ये मोजतो. किलो व्होल्ट ॲम्पियरमध्ये. आणि रिॲक्टिव्ह पॉवर आपण कशामध्ये मोजतो. KVAR हा सुद्धा युनिट एक लक्षात ठेवा. क्लिअर आहे कळालं. चलो नेक्स्ट. आता तुम्हाला हा क्वेश्चन बऱ्यापैकी कळाला असेल. मी तुम्हाला थिअरी सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लिहून दिली आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता हा बॉक्स तुम्ही सर्वांनी एकदा रीड करून घ्या. रिअल पॉवर म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं कशाने शो करतो आपण. पी न कशामध्ये मोजतो किलोवॅटमध्ये. आणि ॲक्च्युअली मिनिंग काय होतो. युजफुल पॉवर दॅट परफॉर्म ॲक्च्युअल वर्क. ॲपरंट पॉवर सुद्धा सांगितली. त्याचा युनिट सुद्धा सांगितला. रिॲक्टिव्ह सुद्धा सांगितली. हे सुद्धा सांगितलं. हे पॉवर फॅक्टर असेल. क्लिअर आहे कळालं. आणि पॉवर फॅक्टरचा रेशिओ सुद्धा मी तुम्हाला आता सांगितला. पोरं सांभाळते. क्लिअर आहे. P/S ओके. हां ही तुम्हाला ट्रिक्स मी तुम्हाला आता सांगितलं होतं जे आपण MCQ मध्ये सुद्धा बघितली. काकू पोरं सांभाळते हे लक्षात ठेवा. काकू 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 पक्की लक्षात ठेवा काकू ओके. म्हणजे तुमच्या लॉंग टर्म लक्षात राहील. चलो नेक्स्ट. हां आता पुढचा क्वेश्चन जो असेल तो थोडा न्यूमेरिकल बेसिस. बघा सिम्प्लिफाय द गिवन सर्किट सिरीज अँड पॅरलल. फाइंड आर इक्विव्हॅलेंट बिटवीन टर्मिनल A अँड B. आता याला आपल्याला थोडं सॉल्व्ह करायचं आहे. तर सॉल्व्ह करण्यासाठी आपण थोडं सर्किट समजून घेऊया. बघा अगोदर कोणासोबत पॅरलल आहे कोण कोणासोबत सिरीज. आता इथे जर तुम्ही बघितलं ना हा जो 2 आहे ना या 2 सोबत पॅरलल दिसायला लागला मला. हा 6 ओम हा पण 6 ओम पॅरलल दिसायला लागला बरोबर. चलो आपण पहिले त्याला जर सॉल्व्ह करू नंतर हळूहळू बघूया. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की ए आणि बी या दोघांमध्ये मला काय करायचं आहे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचं. चलो करू आपण ट्राय. मग आता सर मला एवढं कळालं की हा 5 ओम मी जशाला तसं घेतोय पहिले. क्लिअर आहे. मला याचं पहिलं सोल्युशन काढावं लागेल बरोबर आहे. मग मी हा खालचा पण जशाला तसं घेईल. क्लिअर आहे. पहिलं मला याचं सोल्युशन काढू बरोबर आहे. याचं सोल्युशन जे निघेल ते आपण बघू. परत इथं पण मला हे 2 पॅरलल दिसतात बरोबर आहे. आणि नंतर मी पुढे पोहोचणार असा B पर्यंत बरोबर आहे. आणि नेक्स्ट आपण जशाला तसा हा ड्रॉ करून घेऊया. क्लिअर कळालं. हा दोघांचं आपण कॉम्बिनेशन काढू. आता मी तुम्हाला आता सांगितलं होतं की हा रजिस्टर आपण कसा काढतो आणि हा कसा काढतो. तर मी तुम्हाला म्हटलं हे दोघं कसे रे पॅरलल आहे बरोबर आहे. मग पॅरलल म्हटल्यावर काय आता बघा सगळ्यात पहिलं आपण ह्या पहिला काढूया बरोबर. म्हणजे मला R इक्विव्हॅलेंट काढायचं असेल मी काय करत असतो 1/2 + 1/2. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय 2 + 2 अपॉन काय 2 × 2 4. आता हे जे आन्सर असेल ना हे तुमचं 1/R इक्विव्हॅलेंट असेल. पण तुम्हाला काढायचं काय R इक्विव्हॅलेंट. मग याला काय करतो आपण रिव्हर्स घेतो. म्हणजे 4 काय करणार मी 2 + 2 म्हणजे काय 4/4 म्हणजे आन्सर आलं तुमचं 1 ओहम. क्लिअर आहे. हां आता हे तुम्हाला थिअरी क्वेश्चन म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने सांगतो. नंतर मी तुम्हाला शॉर्टकटने सांगितलं असतं. आता सेकंड कसं काढणार मी R इक्विव्हॅलेंट बरोबर आहे 1/6 + 1/6 काय येईल रे मग 6 + 6 अपॉन हां बरोबर आहे 36 बरोबर आहे. आता याच्यामध्ये जे असेल याचा हा असेल 1/R इक्विव्हॅलेंट आन्सर. आपल्याला काय करायचं आहे R इक्विव्हॅलेंट. म्हणजे काय करणार 36 वर घेणार म्हणजे मल्टिप्लिकेशन करणार ॲडिशन काय असेल खाली असेल बरोबर. म्हणजे काय 36 अपॉन 6 + 6 किती तर 12 बरोबर. म्हणजे काय 3 ओहम. क्लिअर आहे कळालं कसं आलं. हां आता सर हे जे आन्सर असेल ना हे आपण शॉर्ट ट्रिक्सने बघूया ना. ओके बघा मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो अगोदर पहिले सुरुवात याच्यासाठी सांगतो. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की R इक्विव्हॅलेंट तुम्हाला डायरेक्ट काढायचं तर डायरेक्ट ट्रिक्स वापरा.
जर 2 रेजिस्टर पॅरलल आहे, बरोबर आहे, किती रेजिस्टर पॅरलल तुमच्या 2, आणि त्याची व्हॅल्यू काय रे 2, बघा जर आन्सर किती येतं डायरेक्ट 1 ओहम. आणि दुसऱ्याचं बघा आर इक्विव्हॅलेंट किती रेजिस्टर कनेक्टेड आहे 2, बरोबर आहे, आणि त्याची व्हॅल्यू काय 6 म्हणजे किती आलं 3. बघा किती शॉर्टकट मध्ये डायरेक्ट आन्सर येते. ही ट्रिक्स लक्षात ठेवा, लॉंग टर्म साठी लक्षात ठेवा. बघा बरोबर आहे, म्हणजे इथं आता मला कळालं सर की याचं माझं पॅरलल कॉम्बिनेशन झालं किती आलं 1 ओहम, आणि याचं पॅरलल कॉम्बिनेशन माझं किती आलं 3 ओहम. क्लिअर आहे, कळालं. चला आता हे डायग्राम आपण आणखी पुढे ड्रॉ करून घेऊया. बघा आता हा आणि अगोदर यालाच बघू. आता हे 2 रेजिस्टर माझे कसे कनेक्टेड आहे, हे आणि हा सिरीज, म्हणजे 3 + 1 किती झाले आता 4, बरोबर. मग आता हे जे दोघांचं कॉम्बिनेशन असेल काय आलं माझं 4 ओहम, बरोबर आहे. म्हणजे मी काय केलं, माझा 5 ओहम जसं तसं 5 ओहम जसं तसं असेल, बरोबर आहे. आता या दोघांचं कॉम्बिनेशन किती आलं माझं 4 ओहम, आणि त्याला खाली माझा पॅरलल जो असेल तो खालचा जशाला तसा मी घेणार. याला म्हटलं आपण बी पॉईंट, याला म्हटलं आपण ए पॉईंट, याला म्हटलं आपण 5 ओहम, आणि याला किती आला तुमचा रे 4 ओहम, आणि खाली किती आहे रे मागचा हा पण 4च ओहम आहे ना. चलो आणखी आपलं सोपं झालं, बरोबर आहे ना. इथे किती आला 4 ओहम. परत आता हे दोघं मला पॅरलल दिसत, मी परत कॉम्बिनेशन काढणार, बरोबर आहे. मग सेम लाईक दॅट सर मला याची पुढची डायग्राम कशी मिळेल, मी काय म्हटलं हा ए जशाला तसा आहे, हा रजिस्टर मी जशाला तसा ड्रॉ केला, बरोबर आहे. हा आता ह्या दोघांचं मला पॅरलल कॉम्बिनेशन काढायचं, मग याची व्हॅल्यू आपण बघूया किती येते आता. क्लिअर आहे, त्या म्हटलं आपण बी. चलो आता हे दोघं पॅरलल म्हटलं मी ते सेम आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/4 + 1/4 म्हणजे काय रे 4 + 4/16. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय म्हटलं हे आन्सर कशाचं 1/r इक्विव्हॅलेंट. सर मला काय पाहिजे आर इक्विव्हॅलेंट, मग मला याचं काय करणार रेसिप्रोकल घेणार, म्हणजे बरोबर मी काय करणार 16 वर घेणार आणि 4 + 4 काय करणार खाली घेणार, म्हणजे काय रे 16/8 म्हणजे किती आलं सर 2 ओहम, बरोबर आहे. चला आता हेच आन्सर मी तुम्हाला ट्रिकने सांगतो परत. बघा मला आर इक्विव्हॅलेंट काढायचं असेल सर, माझे किती रेजिस्टर पॅरलल हो 2, त्याची व्हॅल्यू काय आहे 2, बरोबर, म्हणजे किती आलं 2 ओहम. डायरेक्ट आन्सर आला. क्लिअर आहे. मग माझा आन्सर याचं मिळालं, किती मिळालं सर मला 2 ओहम. याचा आन्सर किती मिळालं आहे माझं 5 ओहम. आणि याला जर मी परत सॉल्व्ह केलं सर तर मला 100% आन्सर सापडलेला आहे. याला म्हटलं आपण ए, आणि हा जो असेल तुमचा इक्विव्हॅलेंट जो असेल तो बी, आणि याचा आन्सर किती येईल मग 5 + 2 म्हणजे टोटल आर इक्विव्हॅलेंट किती आला सर माझा 5 + 2, कारण ते दोघं कसे सिरीज मध्ये, मग किती आला 7 ओहम. म्हणजे मला फायनल आन्सर मिळालेलं आहे. माझा आन्सर किती असेल सर 7 ओहम. दॅट इज युअर लास्ट आन्सर. क्लिअर आहे, कळालं. म्हणजे या क्वेश्चनचं आन्सर माझं किती आलं 7 ओहम. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. चला अजून आपण पुढचा क्वेश्चन बघूया. हा कॅल्क्युलेट द करंट फ्लोइंग थ्रू 10 ओहम रेजिस्टन्स बाय युजिंग नोडल अनालिसिस. एमसीक्यू मध्ये मी तुम्हाला थोडं नोडल आणि मेश बद्दल बोललो होतो. आता हा पण खूप क्वेश्चन महत्त्वाचा आहे. नोडल आणि अनालिसिसची खूप प्रॅक्टिस करा, कारण ते क्वेश्चन कन्फ्युजन आहे, बट एकदा जर तुमची प्रॅक्टिस झाली ना तर त्याला खूप मेथड आहेत. म्हणजे तुम्ही कितीतरी पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू शकता, आणि एकदा जर तुम्हाला कळालं तर त्यासारखा सोपा टॉपिकच नाही आहे. बघा आता तुम्हाला याच्यामध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू, अगोदर डायग्राम ड्रॉ करून घेऊ, आणि डायग्राम ड्रॉ केली की त्याच्यामध्ये आपल्याला काही नोटेशन द्यायचे, ते नोटेशन आपण देऊया, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं आहे. आता नोडल अनालिसिस म्हणजे सर मला सगळ्यात पहिलं माझ्या डोक्यात आलं पाहिजे, मला नोड व्होल्टेज काढायचं आहे. नोड व्होल्टेज जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत करंट काढू शकत नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं डायरेक्ट करंट फाइंड करू शकतो का मी, नाही. मला पहिले काय काढावं लागेल नोड व्होल्टेज, नंतर ओम्स लॉचा वापर करून आपण त्याला करंट फाइंड करू शकतो, बरोबर आहे. सर मी सर्किट पहिले काढून घेऊ आपण. बघा हां तुम्हाला असे 3 रजिस्टर दिलेले आहेत, इथं व्होल्टेज असेल, बरोबर आहे. अशा प्रकारे तुमचं सर्किट आहे. क्लिअर आहे. हां आता याला तुम्ही भरपूर मेथड आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्याही पद्धतीने याला सॉल्व्ह करू शकता. मी वाटलंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी डिटेलमध्ये टाकेल. त्यात फक्त सध्या क्वेश्चन पुरतं समजून घ्या. प्लस आणि मायनस या 40 व्होल्ट हा किती दिलेला आहे आपल्याला 4 ओहम, हा किती दिला 10 ओहम, आणि हा किती दिला 5 ओहम. आता मी याला काय करतो, थोडं सोल्युशन मला जर काढायचं असेल तर मला याला थोडं असं चेंज करावं लागेल. चेंज करावं लागेल म्हणजे काय सर, मी आता सोल्युशन सुरुवात करतो म्हणजे काय, याचा अर्थ मी म्हटलं याला आपण काय कन्सिडर करणार, आता नोड कन्सिडर करतो, बरोबर आहे. हां आता नोड कशाला म्हणतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण त्याच्याबद्दल तुम्हाला आता माहित असेल, आपण थिअरी ऑलरेडी डिस्कस केली आहे. बघा ही जी असेल माझी आता नोड आहे, बरोबर आहे. मग मी याला नाव दिलं सपोज VA नाव दिलं, बरोबर आहे. नोड व्होल्टेजला काय नाव दिलं सपोज VA असं नाव दिलं. क्लिअर आहे. आणि त्याने मला काय सांगितलं माहिती आहे, हा जो 10 ओहम रेजिस्टन्स असेल याच्यामधून फ्लो होणारा करंट सांगा सर, म्हणजे हा करंट मला काढायचा आहे, बरोबर आहे ना. मग तो करंट काढण्यासाठी मला पहिले नोड व्होल्टेज काढावं लागेल, बरोबर आहे. मग मी काय करतो, आता याला तुम्ही वेगवेगळ्या डायरेक्शनने तुम्ही घेऊ शकता. तर मी माझ्या रँडमली माझ्या मनाने डायरेक्शन घेतो. तुम्ही कशाही घेतलं तरी आन्सर पुढेच जाणार नाही, हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 100% सांगेल. तुम्ही डायरेक्शन कशाही घेऊ शकता. सपोज मी म्हटलं हा पॉझिटिव्ह आहे ना, म्हणून इकडून करंट सोडला, त्याला म्हटलं आपण I1, बरोबर आहे. हा पण पॉझिटिव्ह आहे,
मी इकडून सुद्धा करंट सोडला, याला म्हटलं आपण याला आपण I3 घेऊ है ना, आणि याला आपण घेऊ I2. बघा हाही करंट इकडे खाली येणार, हाही करंट इकडे खाली येणार. बघा हाही करंट असं जातोय, हाही करंट असं जातोय, म्हणून याला म्हटलं आपण I2. क्लिअर आहे. हां, आता ड्यू टू मी काय म्हणू शकतो लक्ष द्या. बघा ड्यू टू KCL माझं इक्वेशन काय तयार होईल रे. बघा I1चाही करंट माझा इकडेच येतोय, प्लस I3चाही करंट माझा इकडेच येतोय, आणि तो पुढे जातोय I2 मध्ये. म्हणजे मी असं करू शकतो I1 प्लस I3 प्लस इज इक्वल टू I2. याला आणखी मी कसं लिहू शकतो. बघा I1 प्लस I3 आणि हा जो असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शन मी काय म्हणून मग I2 इज इक्वल टू 0. आता याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर वापस तेच येणार. म्हणजे काय म्हणू शकतो I1 प्लस I3 इज इक्वल टू I2. कळालं काही कसं आलं, हे कळालं कसं आलं. म्हणजे याचा अर्थ काय, हा I1 सुद्धा खाली येतोय, हा I2 सुद्धा खाली येतोय. म्हणजे ही I2 ची ॲडिशन कशी तयार होणार, हा प्लस हा, बरोबर ना. म्हणजे काय म्हणू शकतो मी I2 इज इक्वल टू I1 प्लस I3. I2चा करंट कुठून आला, हा येणारा करंट आणि हा इकडून येणारा करंट, म्हणजे I1चा पण त्याच्यात आला आणि I3चा पण त्याच्यात, दोघांची मी ॲडिशन केली. क्लिअर कळालं. मग मला हे इक्वेशन कळालं सर. क्लिअर. मग ह्या इक्वेशनला मी सपोज नाव दिलं 1. बरोबर आहे. हां, आता अजून एक लक्षात द्या, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सपोज तुम्हाला व्होल्टेज सोर्स दिला, तुम्हाला हा प्लस आणि हा मायनस आहे, बरोबर आहे. इथं प्लस दिले, इथं मायनस दिला. आता तुम्हाला करंटची डायरेक्शन घ्यायची, ती कशी घ्यायची लक्षात ठेवा. आता इथं करंटची डायरेक्शन तुम्हाला क्लिअर कळतं की समजा तुम्ही अशी जर घेतली तर सोपं जाईल का, की पॉझिटिव्ह पासून करंट निघत असतो, बरोबर आहे. पण तुम्ही म्हटलं नाही सर मला अशी नाही घ्यायची, मला अशी घ्यायची आहे, इथं प्लस आणि इथं मायनस, घेऊ शकता, काहीच अडचण नाही. फक्त एक फॉलो करताना एक लक्षात ठेवा. आता मी सांगतो काय, समजा हा इथं माझा आरो आहे, मग आरोच्या साईडनं काय सर प्लस, आणि आरोच्या बॅक साईडनं माझे काय मायनस. आता एक जर कन्सिडर केलं, समजा सर मला आरोची साईड कन्सिडर करायची किंवा बॅक साईड, मी पहिले कन्सिडर केलं आरोची साईड, तर आरोची साईडच सगळ्यांसाठी फॉलो करा. कळालं, पहिला टॉपिक पण कळाला. म्हणजे याचा अर्थ काय सर, मी असा करंट माझा फ्लो होतोय, बरोबर. म्हणजे याच्यासाठी माझा असा करंट फ्लो होते, याच्यासाठी माझा असा करंट फ्लो होतोय, आणि याच्यासाठी माझा असा करंट फ्लो होतो, बरोबर. मी याला म्हटलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याला म्हटलं आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बरोबर आहे. आता जी तुमची आरोची साईड असेल तीच पक्की लक्षात ठेवा. क्लिअर आहे, कळालं. हां, तर आता आपण सुरुवात करूया. बघा हां, आता सगळ्यात पहिले मी हे KCL इक्वेशन लिहून घेतो, बरोबर. म्हणजे आपण त्याला डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल, जेणेकरून आपल्याला आन्सर काढता येईल. बघा सगळ्यात पहिले मी KCL इक्वेशन लिहून घेतलं. I1 प्लस I3 इज इक्वल टू काय असेल माझा I2, बरोबर आहे. मग आता I1 मला लिहायचं आहे. मग I1 लिहिण्यासाठी आपण काय करतो, बघा I1 जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण काय करणार I1 साठी. हां, आता इथे काय वापरणार आपण, बघा आता मी काय केलं, मला I1 काढायचं आहे, बरोबर ना. त्याला विषय समजून घ्या. बघा मला I1 कुठे मिळतो रे, ह्या 4 ओमच्या अक्रॉस. इथंही व्होल्टेज सोर्स आहे, इथं व्होल्टेज आहे, आणि इथं पण VA म्हणजे नथिंग बट व्होल्टेज. ह्या दोघांच्या मधला मला डिफरन्स काढायचा आहे, बरोबर आहे. बरोबर ना. इकडे लक्ष द्या. ओम्सला काय सांगतो माझा I इज इक्वल टू V/R. व्ही म्हणजे काय, इथं काय 40 आणि VA म्हणजे दोघांचा मला डिफरन्स घ्यावा लागेल आणि रेजिस्टन्स घ्यावा लागेल. मी तसंच करतो. आता I1 म्हणजे काय मग माझा, आता बघा 40 मायनस, आता एक लक्षात ठेवा, इथं बघा 40ची बॅक साईड काय रे मायनस, व ॲरोची साईड काय प्लस. इथं पण बघा ह्या 4ची बॅक साईड काय प्लस, याची काय असेल मायनस, इथे काय असेल VA. आता एक एक गोष्ट बारकाईने लक्षात ठेवा, मी ॲरो कसा घेतो. समजा मी कन्सिडर केलं 40 मायनस VA. कळालं. मग सरी तुम्ही कसं पकडलो, बघा हा ॲरोचं मी काय केलं, ॲरोची साईड पकडली, ॲरोची साईडला इथे काय प्लस, ॲरो साईडला इथे काय मायनस. सेम मग सगळ्यासाठी तेच फॉलो करतो. बघा अपॉन त्याचा रेजिस्टन्स किती आहे 4 ओहम. किती आहे रेजिस्टन्स 4 ओहम. प्लस आता I3 साठी मी तसंच करणार सर, मी ॲरोची साईड पकडली ना. मग इथे जर ॲरोची साईड मी बघितली, इथं काय हा पण प्लस आहे, हा काय मायनस आहे. मग मी काय म्हणू शकतो ॲरोची साईड ना, बघा I3 कसा असू शकतो मग माझा, बघा किती येईल, हा 20 मायनस VA, बरोबर ना, अपॉन किती रेजिस्टन्स त्याचा 5 ओहम. किती आहे 5. आता मला I2 काढायचं. मग I2 काय करणार मी, आता हा VA आणि हे 2 पॉईंटच्या मध्ये माझा I2, हा आणि हा, बरोबर आहे. आता इथे नेहमी बघा हा ग्राउंड असतो, इथे नेहमी तुमचा व्होल्टेज किती असतो 0. मग मी VA मायनस 0, बरोबर का, कारण करंटची डायरेक्शन कशी आहे अशी खाली आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवा. मी काय केलं VA मायनस 0 आपण काय करा, त्याचा रेजिस्टन्स किती आहे रे 10 ओहम आहे ना. हे काय त्याचं रेजिस्टन्स किती आहे 10, म्हणजे काय V/R नव्हती बट I. क्लिअर. आता हे इक्वेशन मला कळालं. आता याला फक्त आपलं सॉल्व्ह करायचं, काहीच नाही, आन्सर तुमचा डायरेक्ट येऊन जाईल. क्लिअर. चला आता त्याला आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करू. बघा मी त्याला थोडं नेक्स्ट पेजवर घेतो, म्हणजे आपल्याला समजायला थोडं सोपं जाईल. क्लिअर आहे, कळालं. ओके, बघा आपलं सोल्युशन काय आलं होतं आपण त्याला घेऊया. बघा
14 मायनस VA अपॉन किती होतं रे 4 ना, बघू एकदा. हां 20 मायनस VA अपॉन 5 आणि VA अपॉन 10. हा चलो बघा प्लस 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 काय आलं होतं आपलं 20 मायनस VA आपण किती आलं होतं रे 5 इज इक्वल टू VA मायनस 0 आपण किती आलं होतं 10. चलो आता आपण याला सॉल्व करूया. बघा मी आता थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतो. बघा आता मी याला जर सॉल्व केलं तर काय येईल 5 × 4 20 म्हणजे 200 मायनस 5 VA है ना बघा अपॉन प्लस आता या आपल्याकडे मल्टिप्लाय करू 4 × 2 8 है ना 18 मायनस 4 VA अपॉन हे दोघांचं काय करावं मला मल्टिप्लिकेशन बरोबर 4 × 5 किती होतं 20. क्लिअर आहे. हां पुढं काय मला आता VA मायनस 0 म्हणजे काय VA अपॉन 10 अशा प्रकारे मला आन्सर मिळालं. क्लिअर आहे. हां आता आपण याला आणखी सॉल्व करूया. बघा आता आपण काय करू हा 20 जो असेल याला मल्टिप्लाय इकडे करू, हा 10 जो असेल त्याला इकडे मल्टिप्लाय करू, हा डिवाइडला इकडे केलं मल्टिप्लाय होईल, हा इकडे मल्टिप्लाय. मी काय केलं 10 परत इकडे काय केलं याला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो मायनस 5. आता याला तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही त्याला सोल्युशन कसं काढायचं. तुम्ही त्याला इझी वेनं पण करू शकता किंवा तुम्ही त्याला नॉर्मल वेनं सुद्धा करू शकता. बघा मी हा 20 इकडे टाकला की त्याला म्हणजे 20 VA असेल डायरेक्ट इरेज. ओके हां इथे किती आलं माझं VA. ओके चला आता आपण याला थोडं सॉल्व करूया. बघा माझा आन्सर काय येईल आता याला 10 जर याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल 10 0 0 10 0 0 10 20 म्हणजे काय येईल 200 मायनस इथे किती येईल रे 15 VA बरोबर आहे प्लस इथे काय येईल 800 है ना 800 येईल ना. ओके आणि माइनस 40 VA. चलो आ गया मेरा आंसर. इसके बाद 20 × VA म्हणजे काय येईल 20 VA. चला आता भरपूर सोल्युशन आपलं ऑलरेडी निघाले. बघा आता फक्त आपलं ॲडिशन आणि बघा हा 200 प्लस हा 800 आपण दोघांनी ॲडिशन करू शकतो म्हणजे काय येईल रे 2800 बरोबर आहे. हा -15 आणि -14 किती येईल -19 VA बरोबर आहे ना इज इक्वल टू 20 VA. आता मी हा -90 असं इकडे गेल्यावर प्लस होईल म्हणजे मला जेवढं इझी वाटेल तेवढं मी याला कसंही करू शकता. तुम्हाला जसं इझी जाईल तसं करा. मी काय केलं 20 VA प्लस 90 VA मग काय येईल रे 28 म्हणजे काय येईल 1 1 है ना 10 VA बरोबर आहे. हां सर मला माझा आन्सर तर बऱ्यापैकी आलेला आहे. बघा मी काय म्हटलं आता मला आन्सर मी याला असे लिहू शकतो की नाही इझी जाण्यासाठी 2800 बरोबर आहे. मग मला काढायचं काय सर VA मग काय येईल 2800 अपॉन 1110. याला जर आपण सॉल्व केलं 0 0 कट होईल 11 20 2 पॉईंट म्हणजे समथिंग किती येईल हां 25 है ना 25 पॉईंट समथिंग 4 5 पॉईंट हां यस आपण 2 डिजिट कन्सिडर करू म्हणजे किती आलं माझं VA इज इक्वल टू 25.45 बरोबर आहे. सर मला माझा नोड व्होल्टेज मिळालेला आहे 25.45 व्होल्ट बरोबर आहे. पण अजून सुद्धा माझा आन्सर संपलेला नाही कारण त्यांनी काय विचारलं मला क्वेश्चनमध्ये की तुमची जी ब्रँच असेल जे की 10 ओम रेजिस्टर आहे त्याच्यामधून फ्लो होणारा करंट सांगा बरोबर आहे ना. म्हणजे ह्या ब्रँचमधला करंट मला पाहिजे होतं म्हणजे कोणत्या रे I2 मला पाहिजे सर कोणता पाहिजे I2. I2चा जो मला व्हॅल्यू असेल ती फॉर्म्युला काय होता VA मायनस 0 अपॉन 10 घेऊ आपण तेच आता कारण आपलं VA आपण ऑलरेडी काढलेला आहे. मला I2 काय सांगतो सर माझा I2 इज इक्वल काय येईल VA मायनस 0 अपॉन 10. सर VA किती आला माझा 25.45 मायनस 0 केलं तर तसंच राहणार आहे अपॉन 10. साहजिकच आहे पॉईंट माझा लेफ्ट साईडला जाईल म्हणजे माझं असणार काय आलं 2 पॉईंट किती आलं 2.54 समथिंग किती येईल आन्सर माझं किंवा मग आपण याला कसं लिहू शकतो आणखी 2.55 बरोबर आहे. दॅट इज युअर लास्ट आन्सर म्हणजे माझा आन्सर काय आलं सर I2 इज इक्वल टू 2.54 किंवा 55 तुम्ही कन्सिडर करू शकता. दॅट इज युअर फायनल आन्सर. बघा हे तुम्ही बाय युजिंग ओम्स लॉने आन्सर काढलं कारण आपल्याला माहिती नोडलने आपण डायरेक्ट करंट काढू शकत नाही काढतो पण डायरेक्ट काढू शकतो का नाही ते MCQ क्वेश्चन तुम्हाला सांगितलं तो पक्का लक्षात ठेवा. म्हणजे माझा लास्ट आन्सर जास्त काय असेल 10 ओहम मधून माझा किती करंट फ्लो होतो सर 2.54 अँपियर ओम नाही रे काय होतो अँपियर एवढा करंट माझा त्याच्यामधून फ्लो होतो.
क्लिअर आहे? कळालं? अपेक्षा करतो की सर्वांना व्यवस्थित कळालं असेल. जर तुम्हाला आणखी काही याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. क्लिअर आहे? चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज आपण इथे थांबूया. ठीक आहे? थँक्यू.